नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 13 जुलैच्या भागामध्ये ॲडव्होकेट शेलार हे जजला म्हणतात की आजपर्यंत आनंदीसाठी अंशुमनने जे काही केले आहे त्याची भरपाई म्हणून फक्त 10 लाख रुपये त्यांना द्यावे हीच फक्त कोर्टाकडे विनंती आहे। तर लगेच गायत्री उठते आणि गायत्री म्हणते ही सवलत फक्त बायकांसाठी आहे, पुरुषांसाठी नाही। गायत्री आत्या म्हणते की डिव्होर्स नंतर बाई एकटी होते, त्यानंतर तिने तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी कसा करावा यासाठी पोटगी मागण्यात येते, पण इथे तर मात्र सर्व काही उलटे चालू आहे। म्हणजे असे की चोराच्या उलट्या बोंबा आणि ज्या माणसाने डिव्होर्स मागितला त्याच माणसाने तोच पोटगी मागतो हे कायद्यामध्ये बसत नाही असं जजला गायत्री उत्तर देते। तर लगेच ॲडव्होकेट शेलार म्हणतात की युअर ऑनर की असे काही जरी झाले नसले तर बऱ्याचशा केसमध्ये असे घडलेले आहे आणि माझे जे काही आशिष आहे त्यांना बिझनेसमध्ये खूप मोठा असा लॉस झालेला आहे आणि याचाच फायदा घेऊन त्यांची बायको ही माहेरी निघून गेली त्यांना वाऱ्यावर सोडून। मग या अशा नातेसंबंधामध्ये नवरा बायकोच्या नातेसंबंधामध्ये जर पैसाच महत्त्वाचा असेल तर त्या नात्याचा उपयोग काय असे शेलार म्हणतात। तर आनंदीला ते खोटे आरोप ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो। ॲडव्होकेट शेलार म्हणतात की बिझनेसमध्ये जर लॉस झाला आणि बायको जर घर सोडून जात असेल तर ते या डिव्होर्सला बायकोच जबाबदार आहे ना, आणि जी व्यक्ती या डिव्होर्सला जबाबदार आहे तिनेच मग पोटगीची रक्कम द्यायला पाहिजे। तेव्हा ते ऐकून अंशुमन मात्र खूप खुश होत आनंदीकडे बघत असतो। त्यानंतर इकडे रेश्मा ही केदारला म्हणत असते की आनंदीला मी असा काही धडा शिकवला की ती कुणाला काही सांगू शकत नाही। तेव्हा केदार म्हणतो की कुणाला काही सांगू सुद्धा शकत नाही आणि तो चेक सुद्धा ती आपल्याकडे ठेवू शकत नाही आणि परत ती कुठल्या स्पर्धेमध्ये भाग सुद्धा घेऊ शकणार नाही। म्हणून रेश्मा आणि केदार खूप खुश होऊन हसत असतात। तेव्हा तिथे मिनारे असतात आणि लगेच रेश्मा मिनाऱ्यांना त्यांच्याकडे आवाज देऊन बोलवते आणि कुठे आहे तुमची आनंदी वर्तक मॅडम, आणि तुम्ही तिच्यासाठी इतकं काही केलं आणि तिने तुमचे बक्षीस परत आणून दिले। तुमच्या सरांचा तिने किती अपमान केला आणि तुम्ही तिला काहीच कसे बोलू शकले नाही। तर मिनारे म्हणतात की त्या अशा का वागल्या हे खरंच माहिती नाही आणि इतर वेळेस मी त्या मॅडमला बघितले पण त्या मला तर चांगल्या वाटल्या। तर लगेच रेश्मा म्हणते की मिनारे ह्या अशा मुलीबरोबर फक्त चांगल्या दिसतात पण आतून काही वेगळ्याच असतात। मिनारे म्हणतात की त्यांनी असे का केले असेल ते मला माहिती नाही। तेवढे तिथे सार्थक येतो आणि सार्थक म्हणतो की मला माहिती आहे की त्या अशा का वागल्या ते। तेव्हा सार्थक रेश्माकडे रागात बघत म्हणत असतो की माझ्या कॅबिनमध्ये ये, मला महत्त्वाचे तुझ्याबरोबर बोलायचे। तेव्हा केदार आणि रेश्मा हे खूपच घाबरलेले असतात। तर सार्थक आतमध्ये निघून जातो। तर रेश्मा म्हणते की यांना नक्की काय बोलायचे असेल म्हणून रेश्मा सुद्धा सार्थककडे जाते। तर लगेच केदार हा मिनारेला म्हणतो की काय झाले तुमचे, सार्थक सर खूप स्ट्रेस दिसतात। तर लगेच मिनारे म्हणतात की रागात आहे ते आणि हे जे काही घडले ना त्याचे कारण त्यांना सापडले म्हणून ते रागात आहे। तेव्हा केदार खूपच घाबरतो। तर मिनारे विचारतात की काय झाले केदार सर, तुम्ही काय इतके गंभीर झाले, तुम्ही तर काही केले नाही ना। तर केदार घाबरतच मी काही नाही, मी कामात असतो असे बोलून निघून जातो। तर मिनारे मनाशी म्हणतो की नक्की रेश्मा मॅडमने काहीतरी केले असणार आणि याचा जाब आता रेश्मा मॅडमला सार्थक सरांना नक्की द्यावे लागणार। त्यानंतर इकडे कोर्टामध्ये गायत्री आत्या म्हणत असते की जे काही यांनी ॲडव्होकेट शेलारने अपील केलेले आहे ते पूर्णपणे खोटं आहे आणि माझे जे आशील आहे की आनंदी वर्तक यांच्यावर अंशुमनने गेल्या पहिल्या दिवसापासून खूप त्रास देऊन त्यांना त्रास दिला आणि स्वतःचं घर घ्यायचं म्हणून त्यांनी आनंदीला वडिलांकडून 10 लाख रुपये आणण्यासाठी सांगितले आणि स्वतःचं घर तर घेतलं नाही पण आनंदीला त्यांनी एका मित्राच्या घरी राहण्यासाठी लावले आणि तिथेही त्यांनी पैसे भरले नाही म्हणून त्यांना ते सुद्धा घर सोडावं लागलं आणि विंचवाचं विराट कसं पाठीवर असतं तसं माझ्या आनंदीला ते घेऊन फिरावे लागले। तरीही सुद्धा माझे आशील आनंदी वर्तकीने सर्व काही त्रास सहन केला आणि ती त्याच्याबरोबर राहत राहिली आणि नवरा काय काम करतो हे सुद्धा आनंदीला माहिती नव्हते। गायत्री आत्या म्हणते की घरात पैसा नव्हता तरी काटकसरीने आनंदी संसार करत होती आणि कधी कधी तर तिने दागिने सुद्धा आपले घरासाठी गहाण सुद्धा ठेवले होते आणि इतकंच नाही तरी आनंदीने नोकरी करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण तिथेही या माणसाने तिच्यावर संशय घेतला आणि ती नोकरी आनंदीला बळजबरीने सोडण्यासाठी लावली। आणि एवढंच नाही युअर ऑनर की हा माणूस मुलींना घरी आणून पार्ट्या सुद्धा करत होता। तेव्हा अंशुमन खूपच घाबरतो कारण त्याचे जे काही कृत्य असते ते आज सर्वांसमोर आलेले असतात। तर लगेच जे ॲडव्होकेट शेलार असतात ते म्हणतात की हे सर्व चुकीचे आरोप आहे।
शेलर म्हणतात की हे आरोप तुम्हाला सिद्ध करावे लागतील. तर लगेच गायत्री आत्या म्हणते की हो, मी सर्व काही सिद्ध करीन आणि हे सुद्धा सिद्ध करीन की हा माणूस आनंदीचाच नाही तर जगातल्या कुठल्याही मुलीचा नवरा होण्याच्या लायकीचा नाही. गायत्री आत्या म्हणते की या माणसाने आनंदीवर जो काही अत्याचार केला तो अत्याचार पाहता या माणसाला जेलमध्ये पाठवण्यात यायला पाहिजे. तर लगेच ॲडव्होकेट शेलर म्हणतात की मग या सर्वांचा तुम्ही पुरावा द्या. जज साहेब हे ॲडव्होकेट गायत्रीला म्हणतात की तुम्ही कोर्टासमोर पुरावे सादर करा. तर लगेच गायत्री आत्या म्हणते की हो, आम्हाला थोडासा वेळ देवा, आम्ही सर्व काही पुरावे लवकरच देऊ. तेव्हा ॲडव्होकेट शेलार म्हणतात की मला आनंदीच्या आईवडिलांची साक्ष घ्यायची. तर लगेच जज साहेब म्हणतात की कोर्टासमोर तुम्हाला 1 दिवसाची मुदत देण्यात येत आहे साक्ष आणि पुरावे गोळा करण्यासाठी. तेव्हा त्यानंतर इकडे सार्थक रेश्माला बोलावतो आणि रेश्मा म्हणते की काय झाले, तू का मला बोलवलेस. तर लगेच सार्थक तो फोटो रेश्माला दाखवतो. तर लगेच रेश्मा तो फोटो बघून खूपच घाबरते आणि सार्थक तुम्हाला हा फोटो का दाखवतो असे सार्थकला विचारते. तर सार्थक रागाने म्हणतो की हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे की तो हा फोटो आनंदीला का नेऊन दिलास आणि कोणी काढला हा फोटो असे सार्थक विचारतो. तर लगेच रेश्मा म्हणते की नाही, मी नाही नेऊन दिला हा फोटो. आणि रेश्मा म्हणते की नाही, मी नाही दिला, ते खोटं सांगत असतील. तर लगेच सार्थक म्हणतो की खोटं तू बोलतेस रेश्मा, आणि इतकंही खोटं बोलू नको की तुझ्यावरचा माझा सर्व विश्वासच उडेल आणि तू तिथे जाऊन आनंदीवर काय आरोप केले. तर रेश्मा म्हणते की हे सर्व तू तुझ्या मेहनतीने नाही तर असे वागून केले. तर लगेच सार्थक आणखीनच चिडतो आणि तू काय बोलली, तुला समजते का असं रेश्माला उत्तर देतो. हे जेव्हा घडले गेले तेव्हा काही मुली तेथे होतात, त्यांनीच हे फोटो काढले आणि तू नशीब समज की हे फोटो सोशल मीडियावर गेले नाही. सार्थक म्हणतो की सांग ना रेश्मा, कोण मुली होत्या, त्या तुझ्या 2 मुली का. तर लगेच रेश्मा म्हणते की अरे मी तुला मदत करतेस आणि तू माझ्यावरच ओरडतो का. तर सार्थक हसून म्हणतो की मदत का आणि सिरियसली का, तुला जर माझी मदतच करायची असती तर अगोदर तू हे फोटो माझ्याकडे घेऊन आली असती, डायरेक्ट आनंदीकडे ते फोटो घेऊन गेली नसती. तर रेश्मा म्हणते की कारण तिला सुद्धा कळायला पाहिजे ना. तर सार्थक म्हणतो की काय कळायला पाहिजे नव्हतं, तुझ्या हे अशा वागण्याने ती साधी लोक किती त्रास झाला त्यांना, त्यांच्या मनाचा सुद्धा तू विचार एकदा करायला हवा होता. ती मुलगी इतकी स्वाभिमानी आहे, तिने थोडासा सुद्धा विचार केला नाही आणि ती ट्रॉफी आणि ते 25 लाखाचे जो काही चेक आहे तो इथे आणून दिला. तुझ्या सुद्धा मुलींनी असे केले असते का. सार्थक रेश्मावर भयंकरच चिडतो आणि म्हणतो की तुझीच नाही तर माझी सुद्धा बदनामी केली असे बोलून तो फोटो रागाने फेकून देऊन तो तेथून इनफ रेश्मा असे बोलून निघून जातो. तर रेश्माचा खूप पोपट बनतो. त्यानंतर इकडे गायत्री अण्णा आणि मालती आनंदी कोर्टाच्या बाहेर येतात आणि अण्णा म्हणतात की अगं गायत्री, आता आपण पुरावे कुठून गोळा करायचे. आणि मालती म्हणते की त्यांनी जे काही पैसे मागितले ते कुठून द्यायचे. तर लगेच गायत्री म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, कुणाला कसले पैसे द्यायचे नाही. तेवढे ते अंशुमन येतो आणि गायत्रीला म्हणतो की कशाला खोट्या आशा त्यांना दाखवतात, कारण आता जे काही होणार म्हणजे इतक्या लवकर पुरावे गोळा होणार नाही आणि तुमची सुद्धा साक्ष होणार. त्यामुळे तुम्ही प्लीज ही केस मागे घ्या, नाहीतर विनाकारण तुमच्या आनंदीला त्रास सहन करावे लागेल आणि आनंदीला माझ्याबरोबर परत संसार करण्यासाठी पाठवा असे धमकी देत तो म्हणत असतो. तर लगेच आनंदी ही अंशुमनवर चिडते आणि अंशुमनला उत्तर देते, मुकाट्याने गपचूप सर्व काही चुका ह्या कोर्टामध्ये मान्य करा, नाहीतर तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल असे रागाने ती अंशुमनला उत्तर देते. तर अंशुमन म्हणतो की आता बघूच काय होते ते. तर हा भाग इथे संपतो. तर पुढील भागामध्ये सार्थक हा आनंदीची माफी मागण्यासाठी तिला बोके घेऊन आलेला असतो. तर आता आनंदी सार्थकला माफ करणार का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.